जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। अकोणेर शिवारात दरवाजा उघडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली। ही घटना गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली। याबाबत नवनाथ शिवाजी भोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात दरोडेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीची बहीण मीनाक्षी उंडे यांच्या घरातून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले। नगर तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत। कर्जत शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। ईदगाह मैदानात शनिवारी सकाळी 9 वाजता मौलाना तय्यब पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक ईदची नमाज पार पडली। यावेळी सर्व पक्षीय व सामाजिक संघटनांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। कर्जत शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी रमजान ईद साजरी झाली। मागील 1 महिन्यापासून मुस्लिम बांधवांनी निरंक रोजा व तरावीची नमाज पार पडली। पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यात येणाऱ्या अडचणी व शासन पातळीवर मदत व मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील पहिले घरकुल सेंटर पारनेरमध्ये सुरू करण्यात आले आहे। गट विकास अधिकारी दिलीप सोनकुळसे यांच्या पुढाकारातून हे सेंटर सुरू केले असून त्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे। या कॉल सेंटरच्या माध्यमातून एका फोनवर घरकुल लाभार्थ्यांना योजनांची माहिती, मार्गदर्शन व मदत मिळणार आहे। महाराष्ट्रातील पहिले घरकुल सेंटर सुरू करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम पारनेर पंचायत समितीच्या माध्यमातून सुरू झाला असून त्यामुळे योजनेला गती मिळणार आहे। शरीराचे रक्षण हाच खरा धर्म आहे। शरीर सुदृढ असेल तर मन निरोगी राहते आणि मन शांती प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन शिवाजीराव गर्जे यांनी केले। आमदार पाथर्डी शहरातील संत वामनभाऊ नगर येथे सुमारे 90 लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या महिलांसाठीच्या जिमच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते। या जिमसह त्यांच्या स्थानिक विकास निधीतून जवळपास 3 कोटी रुपयांच्या विधी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी तुकाराम महाराज जन्ने, राष्ट्रवादी ज्येष्ठ भीमराव फुंदे आदी मान्यवर उपस्थित होते। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। जामखेड शहरासह तालुक्यातील खरडा, अरणगाव, जळगाव, अन्नाज, धनेगाव व पिंपरखेड येथे रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली। ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज अदा करीत विश्वशांतीसाठी प्रार्थना केली। शनिवारी सकाळी 9 वाजता जामखेड येथील ईदगाह मैदानावर मुख्य नमाज पठणाला मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते। मौलाना मुफ्ती अब्दुल आलिम पठाण यांनी समाज पठण केले। त्यांनी विश्वशांती, बंधुता आणि माणुसकीसाठी प्रार्थना केली। राज्यात वाढत चाललेल्या महिला, युवती आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव येथे संतापाची लाट उसळली आहे। संगमनेर तालुक्यात विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीने केलेल्या ऍसिड हल्ल्याच्या निषेधार्थ कोपरगाव येथे सुवर्णकार समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी मोर्चाकऱ्यांनी तहसीलदारांकडे करण्यात आली। अशा घटना भविष्यात घडू नये, शासनाने जाहीर करा मागणीत कोपरगाव येथील लाड सुवर्णकार मित्र मंडळ व सुवर्णकार भारतीय सेवा संस्थे यांच्या वतीने तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला। संगमनेर येथे झालेल्या दुर्दैवी ऍसिड हल्ल्यातील पीडित चिमुकलीची प्रकृती आता स्थिर असून तिच्या उपचाराचा सर्व खर्च लोणी येथील प्रवारक ग्रामीण रुग्णालय व मेडिकल कॉलेज करणार असल्याची घोषणा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। शनिवारी विखे पाटील यांनी रुग्णालयात जाऊन बालिकेच्या प्रकृतीची विचारपूस केली व तिच्या नातेवाईकांशी संवाद साधून धीर दिला। विखे पाटील पुढे म्हणाले की हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकलीचा डोळा सुदैवाने वाचला आहे। सध्या तिच्या जीवाला धोका नाही। तपासात काहीसे
परिसरामध्ये संभ्रमाचे वातावरण असले तरी कितीही वेळ लागला तरी आरोपीच्या मुसक्या बांधल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. राहुरी तालुक्यातील एका गावातून बेपत्ता झालेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात राहुरी पोलिसांना यश आले आहे. संबंधित मुलगी 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्याची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.